चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आज त्या आईपाशी बसायचं, आईला विचारायचं, आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची. आई सांगेल बेटा तू लहान होते, तुझ्या बापाकडे तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये करासाठी पैसे नव्हते, पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी दादा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली ना बेटा, तर तुझा बाप होता रे, बाप होता. त्या बापाचं बापत्व झालं पाहिजे. अरे तो बाप हातात जिलबी घेऊन गावावर वाटत सुटला की माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा दादा तो बाप असतो. देवाचं दर्शन तुम्हाला इथून दाखवतो. आम्ही तुमच्यामधून निघतो. त्या देवाचं दर्शन 15 ऑगस्टच्या दिनी सर्वांना घ्यायचं आहे. मागच्या पुढच्या सर्वांना त्या देवाचं दर्शन घडवतो. तो वास्तववादी देवाचं दर्शन दादा तुम्हाला इथं दाखवतो. तो देव कसा मी तुम्हाला म्हणणार नाही. त्या पंढरीच्या विठ्ठलाला, त्या विठ्ठलाचं दर्शन घ्या मी अजिबात म्हणणार नाही. त्या तिरुपती बालाजीला जा, त्या बालाजीचं दर्शन घ्या दादा अजिबात म्हणणार नाही. पण त्या वास्तववादी देवाचं दर्शन दाखवतो. तो देव कसा. आज काय करायचं, सर्वांनी घरी जायचं, घरी गेल्यावर झोपायचं, जे काय ते करायचं, रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, सकाळी उठल्या उठल्या अंगावरची चादर फेकायचे आणि ज्या कोपऱ्यात तुमची आई आहे की नाही त्या आईचं चरण कमळ स्पर्श करायचं. 33 कोटी देवांचं दर्शन दादा तिथं तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही हो. त्या आईचं दर्शन आहे दादा. दुसऱ्या कोपऱ्यात कामाच्या व्यस्ततेमध्ये दादा तुमचा बाप असेल ना हो, त्या बापाचं दर्शन करायचं. आज घरी गेल्यावर त्या सासू सासऱ्याचे आई वडिलाचे फोटो दादा अडगडीतून बाहेर काढायचे, पुसायचे, दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचे आणि त्यांना थँक्यू म्हणायचा दिवस आहे, धन्यवाद म्हणायचा दिवस आहे. आज त्या आईपाशी बसायचं, आईला विचारायचं, आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची. आई सांगेल बेटा तू लहान होते, तुझ्या बापाकडे तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये करासाठी पैसे नव्हते, पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी दादा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली ना बेटा, तर तुझा बाप होता रे, बाप होता. त्या बापाचं बापत्व झालं पाहिजे. अरे तो बाप हातात जिलबी घेऊन गावावर वाटत सुटला की माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारा दादा तो बाप असतो हो. कॉन्व्हेंटला गेल्यावर त्या बापाकडे कॉन्व्हेंटची ऍडमिशन करायसाठी पैसे नव्हते, पण त्या बापानं दादा सहकारी सोसायटीचं कर्ज काढलं आणि तुला कॉन्व्हेंटला ऍडमिशन करून दिली ना बेटा, तर तुझा बाप होता, बाप. इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यावर आमची मुलगी इंजिनिअरिंगला गेली आहे, उसने पासने पैसे करून तिला मेकॅनिकलला टाकलं, फार्मसीला टाकलं. एवढ्या मोठ्या कॉलेजची फी दादा त्या बापाकडून देणं होई नाही, तर त्या बापाने आणखी कर्जबाजारी झाला आणि तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन करून दिली, फार्मसीला ऍडमिशन करून दिली ना बेटा, तर तुझा बाप होता. कधीतरी त्या बापाला म्हणा, आई म्हणते वडिलाला सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मोबाईल नाही, असं म्हटल्यावर दादा तो बाप दादा जेवताना घास सुद्धा आत गिळत नाही हो. पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20,000 रुपयाची व्यवस्था करून देणार म्हणणारा दादा तो बाप असतो. त्या बापाचं बापत्व जाणलं पाहिजे. आज आम्हाला कशासाठी पाठवलं, एवढ्या दूर गावाच्या दूर कशासाठी पाठवलं. या कॉलेजमध्ये दादा मनोज पांडे सर शिकवतात, संस्कार संस्कृतीचं ज्ञान देतात, पण दादा आम्हाला इथं कशासाठी पाठवलं हो. त्या माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठवलं. अरे त्या बापाला महिन्याभराच्या भरपूर किस्ता असतात, गाडीची वेगळी किस्त, 4 व्हीलरची वेगळी किस्त, घरातल्या भांड्यांची वेगळी किस्त, प्लॉटची वेगळी किस्त. पण एवढ्या सगळ्या किस्तीमध्ये जेव्हा मुलगी बाबाला फोन करते ना, बाबा माझं असाइनमेंट आहे, 5,000 रुपये पाहिजे, असं म्हटल्यावर दादा बाप स्वतःच्या गरजा विसरतो आणि 5,000 रुपये क्षणार्धात फोन पे करतो. तो तुमचा बाप असतो, बाप असतो. आज आपल्या अंगावर कपडे जरूर आहे, पण दिवाळीच्या दिवशीचा तो क्षण आठवा. त्या बापाकडे पैसा आहे का नाही ते माहित नाही, पण स्वतःची मुलगी, स्वतःचा मुलगा या गावामध्ये चांगला दिसावा त्याच्यासाठी कपडे घेऊन देतो हो. पण अंगावरची फाटली बन्यान दादा तशीच असते हो. या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तो बाप कधी म्हणणार नाही का मी दिवाळीला माझ्यासाठी कपडे घेतो, पण स्वतःच्या लेकरासाठी, लेकीसाठी दादा तो कपडे घेणारा बाप असतो. आपल्या आयुष्यातला पहिला मोबाईल आठवा,
आपल्या त्या मोबाईल मधले सध्याचे आता मोबाईल मधले सिम काढावं, त्या मोबाईल मध्ये सिम नाही आहे, त्या मोबाईलच्या सिमच्या मागं दादा त्या माय बापाचं रक्त लागलाय हो, एवढं विसरू नका. आपल्या अंगावरचा ड्रेस जरूर कॉलेजचा असेल, पण हा ड्रेस दादा पाण्यानं धुतला नाही आहे, तर त्या माय बापाच्या घामानं धुतला आहे दादा, एवढं मात्र विसरू नका. आज त्या माय बापाच्या घामाची दादा परतफेड करण्याची वेळ आहे हो, त्या माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्याचं वेळ आहे. चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. दादा काही दिवसात आम्हाला एक फोन येतो, मुलगी समोरून बोलते, बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय असं म्हटल्यावर दादा त्या बापानं दादा त्या मुलीसाठी जेवढं काही कमावलं ना, तो मुलगा तो बाप दादा धाडकन तिथं कोसळतो. कारण की आज त्याच्या घरची लक्ष्मी म्हणते की मी माझा कोणीतरी आयुष्याचा साथीदार निवडलाय. का निवडलाय? कारण की ज्या मुलीसाठी दादा कमावलं की नाही, आज ते मुलगी म्हणते की माझं प्रेम एका दुसऱ्या मुलावर आहे. प्रेम तर त्या मायबापाने केलं होतं, पण 3 महिन्या आधी आलेला आमच्यासाठी आलेला प्रियकर दादा आमच्यासाठी खूप काही होऊन जातो आणि आम्ही त्या माय बापाचं प्रेम विसरतो. आज ते आई घराच्या बाहेर निघत नाही, कारण की बाहेर गेल्यावर बाहेरचे लोक विचारतात, हा ही तिचीच आई, हा त्याचाच मुलगा, त्या मुलाचा बाप असं म्हटलं जातं. दादा ज्या किचन पर्यंत कधी पोलीस नाही गेले, त्या किचन पर्यंत बूट घेऊन पोलीस जातात आणि विचारतात मुलगी आताच गेली की याच्या आधी सुद्धा जायची. बाय अनुत्तर होते, जो भाऊ हातात बुलेट घेऊन गावभर फिरायला गेला होता ना, हातात बुलेट घेऊन गावभर फिरत होता, आज तो भाऊ घराच्या बाहेर निघत नाही, कारण की त्याच्या घरची लक्ष्मी निर्माण झाली आहे. दादा अरे जिवंतपणे माय बापाचं शरण रचतो रे, आम्ही जिवंतपणे माय बापाचं शरण रचतो. प्रेम केलं पाहिजे, प्रेमात पवित्रता आहे, क्लॉटिकनेस आहे. प्रेम केलं पाहिजे, सर्वांनी केलं पाहिजे, मुलाने मुलीवर, प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे. प्रेमात पवित्रता आहे. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो, पण प्रेम कसं असलं पाहिजे. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो, ज्या बैलाची किंमत 50,000 रुपये असते, हा माणूस बैल विकायला जातो, पहिला माणूस येतो, विचारतो बैल कितीला, हा म्हणतो 50,000ला, हा म्हणतो 50,000 घ्या बैल द्या. त्याला विचारतो तो तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो तुला बैल देत नाही. पुढं काय होतं, समोरून 70,000 रुपये देणारा येतो. हा त्याला विचारतो तंबाखू खातो का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा त्याला बैल देत नाही. शेवटी 1 लाख देणारा येतो, तरी म्हणतो हा दादा तंबाखू खाणाऱ्याशिवाय बैल कोणाला देणार नाही हो. शेवटी 35,000 रुपये देणारा येतो. आता म्हणतो आता तरी बैल द्या. हा त्याला विचारतो तंबाखू खातो का, तो म्हणतो मी तंबाखू खातो. हा त्याला बैल देतो. दादा काही वेळानं हा घरी जातो, बायको विचारते बैल विकला का, हा माणूस म्हणतो बैल विकला. कितीला विकला, हा म्हणतो 35,000ला विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50,000 होती, तो बैल 35,000 कसा विकला. हा माणूस सांगायला लागतो, जेव्हा माझा बैल जुतल्या जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदल्या जाईल ना, नांदता दादा जुतता माझा तंबाखू खाणारा तंबाखू खाण्यासाठी 2 मिनिटं थांबेल ना, तेवढ्या वेळात दादा माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा हे प्रेम आहे हो, हे भक्ती योग आहे, हे प्रेम केलं पाहिजे. हे प्रेम करत नाही आम्ही, त्या वासनांद प्रेमापोटी दादा माय बापाचं नाक कटवल्याशिवाय राहत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.